सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला। आज एखादा विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं, त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला का तू झाला साधू संत। अरे ही कोणची पद्धत? केंद्रात त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे। आणि आपल्या जिल्ह्यात तर इतकाच या एजन्सीचा वापर केला जातो, पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो, महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो, जिल्हा परिषदचा वापर केला जातो। आता 10 मिनिटापूर्वी आपले कार्यकर्ते येस ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथे राहत होते, तिथे वकील मंडळी होते, आता रूम मध्ये राहत होते, त्यांच्याकडे काहीतरी 50 का 60 हजार रुपये सापडले, कोणाकडे असतात ना। लगेच पोलीस यंत्रणेने आपले कार्यकर्ते 6 वाजल्यापासून जेलमध्ये आत नेऊन बसवले। काय हे डिपार्टमेंटचं कोणी असेल तिथं पियायला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात तिथं। इतका चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो। एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला का त्याला निलंबित केलं जातं। हे कशामुळे चाललंय? फक्त ह्या सत्तेचा गैरवापर चालू आहे। तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, चिमणी स्तनी ना जास्त फडफड करीत, जास्त फडफड करते। आज देशामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला